श्री स्वामी समर्थ. मी प्रांजली. तुळशीचे लग्न आपल्या प्रत्येकाच्याच घरी लावले जाते. बऱ्याच जणांना हा प्रश्न पडलेला असेल की आमच्या गावी तुळशीचं लग्न लावलं जातं, मग आम्ही कामानिमित्त व्यवसायानिमित्त बाहेर गावी राहतो, दुसऱ्या ठिकाणी राहतो, तर आम्ही तिथे लावावं का? तर हो, नक्कीच आपण आपल्या घरामध्ये तुळशीचं लग्न लावू शकतो. तुळशीचं लग्न आपण आपल्या घरामध्ये लावल्याने शुभ कार्य, मंगल कार्य आपल्या घरामध्ये होतात. काहीतरी म्हणजे आपण म्हणतो की आनंदाच्या गोष्टी ज्या आहेत त्या नक्कीच आपल्या घरामध्ये होतात. त्यामुळे तुळशीचं लग्न आपण प्रत्येकाने हे आपल्या घरामध्ये लावायला हवं. तुळशीचं लग्न लावल्याशिवाय दिवाळी ही अपूर्ण आहे असं म्हटलं तरीही काही वावगं ठरणार नाही. तुळशीचं लग्न अगदी साध्या सोप्या पद्धतीने कसं लावावं त्याबद्दलचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आलेला आहे, तो तुम्ही बघू शकता आणि त्या पद्धतीने तुळशीचं लग्न आपण लावू शकतो. तर तुळशीच्या लग्नाच्या दिवशी अगदी मुठभर तांदूळाचा आपल्याला एक उपाय करायचा आहे. हा उपाय केल्याने जर पैशा संबंधित जर समस्या असतील तर त्या आपल्या दूर होतील. सतत आर्थिक नुकसान होत असेल, धनहानी होत असेल तर ते कमी होईल. त्याचबरोबर पैसा येतो पण तो टिकत नाहीये. कुठेतरी पैशाला पैसा लागत नाहीये, चार पैसे मागे पडत नाहीयेत. पैसा येतो तो आल्या पावलांनी जातो. पैसा येण्याच्या अगोदरच पैसा जाण्याचे मार्ग खुले होतात. याला द्यायचं, त्याला द्यायचं, त्याला द्यायचं, म्हणजे पैशाला बरकत नाहीये, स्थिरता नाहीये. तर यासाठी तुम्हाला या उपायाचा फायदा होईल. त्याचबरोबर तुमचा मुलगा आहे किंवा मुलगी आहे किंवा तुमच्या घरामध्ये विवाह होण्यासाठी काहीतरी प्रॉब्लेम येत आहेत, मुलगा मुलगी शिकलेली आहे, समोरून होकार येत नाहीये किंवा होकार आला तर गोष्टी पुढे जात नाहीयेत, जमलेलं लग्न मोडत आहे किंवा लग्नासंबंधित मुलगा असू द्यात किंवा मुलगी असू द्यात, ज्या काही तुमचे प्रश्न असतील तर त्याच्यासाठी तुम्ही एक उपाय करू शकता. याने 100% आपल्या घरामध्ये वर्षाच्या आत, पुढची दिवाळी येण्याच्या आत शुभ कार्य, मंगल कार्य हे होऊ शकतं. हा अनुभव सिद्ध असा उपाय आहे. त्यामुळे कळकळून एक विनंती आहे की तुमच्या घरामध्ये वधू किंवा वर लग्नाचे मुलगा मुलगी असतील तर नक्की हा उपाय करा. तुम्हाला फायदा होईल. 1 वर्षामध्ये त्या मुलाचं किंवा मुलीचं लग्न होईल. हा अनुभव आहे त्यामुळे सांगत आहे. त्याचबरोबर बघा, आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये तुळस ही असायलाच हवी. का असायला हवी? कारण आपल्या घरावर एखादं कोणतं संकट येणारं असेल किंवा एखादं मोठं जे आपण म्हणतो की काळाचा घाला किंवा कोणीतरी काहीतरी करत असेल आणि त्याचा प्रभाव जो आहे तो डायरेक्ट आपल्यावर पडत नाही, तो अगोदर तुळस जी असते ती स्वतःवर कोणतंही संकट ओढवून घेते असं म्हटलं जातं. आणि त्यामुळेच अचानक बघा, आपली तुळस चांगली असते आणि अचानक ती एका दिवसामध्ये किंवा आपल्याला ती सुकलेली दिसते किंवा डायरेक्ट जळून जाते, वाळून जाते. तर अशा वेळेस संकट आलेलं असतं ते तुळशीनं ओढवून घेतलेलं असतं. त्यामुळे तुळस ही आपल्या घरामध्ये असणं अतिशय महत्वाचं आहे. तुळस जेव्हा आपल्या घरामध्ये असते तेव्हा आपल्या घरामध्ये सकारात्मकता राहते. जे काही एखादे दोष असतील आपल्या जागेमध्ये, आपल्या वास्तूमध्ये, घरामध्ये, तर त्याचा प्रभाव हवा तेवढा आपल्या आयुष्यावर नकारात्मक पडत नाही ज्या वेळेला तुळस आपल्या घरामध्ये असते. त्याचबरोबर एखादं घर असतं बघा किंवा एखादा प्लॉट वगैरे काही असेल, बरेचसे तुम्हालाही हे ऐकलं की तुमच्या लक्षात येईल की तुम्ही कितीही वेळा तुळस लावा पण तुळस तुमच्या घरामध्ये येतच नाही. कितीही वेळा लावा, मग तुम्ही म्हणता की आमच्याकडे तुळसच येत नाही, काय माहित आमच्याकडे तुळस येत नाही. तर अशा वेळेला तुम्ही ज्या जागेत राहता, तुम्ही ज्या घरात राहता तिथे नकारात्मकता आहे आणि तुम्ही तुळस वाळली किंवा सुकली की परत तुळस आणा, तिथे लावा. तुळस वाळली सुकली की परत तुळस आणा. तुम्ही कंटाळू नका. जेवढी तुम्ही तुळस तिथे आणाल लावाल त्या तुळशीच्या प्रभावाने, तुळशीच्या तिथे अस्तित्वाने तिथली जी नकारात्मकता आहे त्या जागेतली ती हळूहळू पूर्णपणे नष्ट होईल आणि एक दिवस असा येईल की तुमच्या घरामध्ये तुळस ही खूप छान येऊ लागेल. म्हणजे तुळस काय करते की नकारात्मकता, त्या जागेतील दोष दूर करते आणि ती जी नकारात्मकता आहे ती तुळशीला तिथे वाढू देत नाही. एवढी जास्त तिथे नकारात्मकता असते. याच्यावरूनच आपण समजून जायचं की आपलं घर हे तुळशी शिवाय आपण असू द्यायचं नाही. तुळस जरी जळाली जरी वाळली तरी आपण दुसरी तुळस ही त्वरित आणायची आहे आणि आपल्या घरामध्ये लावायची आहे. रोज सकाळी तुळशीला पाणी घालायचं आहे. शक्य झालं तर सकाळ संध्याकाळ 2 वेळा तुळशीजवळ दिवा लावायचा आहे. पण शक्य नसेल तर किमान संध्याकाळी तिन्ही सांजेच्या वेळेला तरी तुळशीला आपल्या घरामध्ये तुळशी समोर दिवा लावायचा आहे. याने आपल्या घरामध्ये समृद्धी येते, माता लक्ष्मी टिकून राहते आणि आपल्या घरातील जो कर्ता पुरुष आहे त्याला यश मिळू लागतं. त्यामुळे हे अतिशय महत्वाचं आहे. आणि पुढची एक गोष्ट, कधीही देवी
देवतांना स्नान घातलेलं, पूजा केलेलं पाणी कधीही तुळशीला टाकायचं नाही. ते आपल्या घरातील दुसऱ्या एखाद्या झाडाच्या कुंडी असतील त्याच्यात टाकायचं, पण तुळशीला टाकायचं नाही. तुळशीचं विशिष्ट असे एक पावित्र्य आहे. तुळशीला हरिप्रिया म्हटलं जातं. त्याच्यामुळे देवांना स्नान वगैरे पूजा केलेलं पाणी या पवित्र तुळशीला आपल्याला अर्पण करायचं नाहीये. याचे दोष आपल्याला लागतात. बरेच जण ही गोष्ट करतात, म्हणून आवर्जून सांगितलेली आहे. तर सर्वात पहिला जो उपाय आहे तो आपल्याला, मी तुम्हाला सांगितले, पैशाच्या वगैरे त्या सगळ्या समस्या किंवा तुम्हाला सतत स्ट्रगल येत असेल, तुम्हाला सतत अपयशाचा सामना करावा लागत असेल, तर तो सुद्धा हळूहळू याने दूर होईल. यासाठी आपल्याला काय करायचं आहे की तुम्ही पाव किलो असतील, अर्धा किलो असतील, एका साईडला एका पातेल्यामध्ये तुम्ही तांदूळ ठेवू शकता आणि तुम्हाला तुळशीची पानं लागणार आहे. ज्या दिवशी तुळशीचं लग्न आहे त्या दिवशी तुळशी पत्र, तुळशीची पानं तोडायची नाही. तुम्ही अगोदर तोडून ठेवू शकता. आपल्याला तुळशीची पानं घ्यायची आहेत आणि जे पातेल्यामध्ये आपण तांदूळ वगैरे ठेवलेले आहेत त्यातील एक मुठ आपण तांदूळ घ्यायचे. एक मुठीमध्ये तांदूळ हे खाली पडले नाही पाहिजे. आपल्या मुठीमध्ये अगदी थोडेसे असतील तरी चालतील, साईडनी ते पडायला नकोत. मुठीमध्ये बसतील एवढेच तांदूळ घ्यायचे आणि त्या आपल्या मुठीवर, तांदूळावर एक तुळशीचं पान ठेवायचं. ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र म्हणायचा. देवघरासमोर बसून हे करायचं आहे. देवासमोर दिवा लावावा, अगरबत्ती लावावी. ज्या दिवशी तुळशीचं लग्न आहे त्या दिवशी सकाळी आपली देवपूजा झाल्यानंतर आपण हा उपाय जो आहे तो करू शकतो. ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र म्हणायचा. तुम्ही कशासाठी हा उपाय करताय की तुम्हाला म्हणजे खूप स्ट्रगल आहे, यश मिळावं, तुमचा उद्योगधंदा व्यवसाय चांगला चालावा, त्यातून तुम्हाला चांगले पैसे मिळावेत किंवा पैसे टिकावेत, काय जी तुमची मनातील इच्छा आहे ती भगवान श्री हरिश्री विष्णूंना बोलून दाखवायची आहे. कारण बऱ्याच वेळेला बघा, धनासाठी आपण माता लक्ष्मीची उपासना करतो, पण आपल्याला हवा तितका फरक जो आहे तो जास्त काळापर्यंत होताना दिसत नाही. का दिसत नाही? कारण माता लक्ष्मी चंचल आहे. तुम्ही जर भगवान श्री हरिश्री विष्णूंना प्रसन्न करून घेतलं तर आपोआपच त्यांच्या मागे माता लक्ष्मी येईल आणि तुमच्या घरामध्ये स्थिर सुद्धा राहील. त्यामुळे हा उपाय जो आहे तो भगवान श्री हरिश्री विष्णूंसाठी आहे. याने माता लक्ष्मीची सुद्धा आपोआपच आपल्यावर कृपा होईल. आपली मनोकामना बोलायची आणि एक पिवळा कपडा घ्यायचा आहे, तो आपल्या समोर ठेवायचा आहे. पिवळ्या कलरचं ब्लाउज पीस आपण घेऊ शकतो, ज्याला आंबा कलर, पिवळा कलर म्हटलं जातं. हा गुरुग्रहाचा कलर मानला जातो आणि भगवान श्री हरिश्री विष्णूंना पिवळा कलर प्रिय आहे. त्यामुळे आपण त्या पातेल्यातले एक मूठ तांदूळ घेतले, त्यावर एक तुळशीचं पान ठेवलं, ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र म्हटला, आपली मनोकामना बोलली आणि त्या पिवळ्या कपड्यामध्ये ते एक मूठ तांदूळ आपण टाकले. त्याचबरोबर परत अजून एक मूठ तांदूळ घेतले, तुळशीचं पान ठेवलं, ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र आपण म्हटला, आपली मनोकामना बोलली आणि त्या पिवळ्या कापडामध्ये, त्या ब्लाउज पीसवर आपण हे तांदूळ टाकले. हे तुम्ही किती वेळा करायचं असं नाही. बघा, एखाद्या व्यक्तीचं एक वेळेचा तरी भात त्यांचा व्हावा किंवा त्यांच्या कुटुंबाचा एक वेळेचा तरी त्यांचा राईस भात त्यांचा बनवणं व्हावा, ते खातील या एवढे तांदूळ होतील. त्या पद्धतीने आपण हे जे मुठी आहेत तांदूळाच्या त्या घेऊ शकतो आणि शुभ आकड्यामध्ये जसं की 11 मूठ तांदूळ, परत 21 मूठ तांदूळ किंवा 51 मूठ तांदूळ किंवा 108 मूठ तांदूळ, या पद्धतीने आपण तांदूळ घेऊ शकतो आणि तेवढ्या मूठ घेऊन त्याच्यावर एक एक तुळशीचं पान ठेवून आपण त्याच्यामध्ये टाकू शकतो. समजा तुम्ही 21 मूठ घेतलं आणि त्या कापडामध्ये टाकले, त्यानंतर आता ते जे कापड आहे समोरचं ते उचलायचं आणि त्याला ते ब्लाउज पीस मोठा असेल तर त्यानेच गाठ मारायची किंवा पिवळ्या धाग्याने आपण त्याला गाठ मारून घेऊ शकतो, बांधू शकतो. त्यानंतर देवघरासमोरच ती जी पोटली आहे तांदूळ आणि त्याच्यावर आपण तुळशीपत्र ठेवलेली ती आपल्या हातामध्ये समोर धरायची, आपली मनोकामना बोलायची आहे आणि तुम्ही ज्याही गुरूंची सेवा करता, ओम नमो भगवते वासुदेवाय तर सुरुवातीला आपण स्मरण घेतलं, पोटली हातामध्ये घेतली, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय कमीत कमी 5 वेळा 11 वेळा म्हटलं, आपली मनोकामना बोलली. त्यानंतर आपण ज्याही गुरूंची सेवा करतो, जसं की दत्त महाराजांची असेल, स्वामींची असेल किंवा अजून तुम्ही कोणत्या गुरूंची सेवा करत असाल त्यांचा जो मंत्र आहे त्यांचं स्मरण करा आणि त्यांनाही आपली जी काही मनोकामना आहे ती बोलून दाखवा. कारण ज्या वेळेला आपल्या गुरुचं पाठबळ आपल्या सोबत असतं त्यावेळेला आयुष्यात कोणतीच गोष्ट अशक्य नसते. त्यामुळे गुरूंचं स्मरण करायचं, गुरूंनाही ती इच्छा बोलायची आणि ही जी पोटली आहे त्याच दिवशी, ज्या दिवशी आपल्या घरात तुळशीचं लग्न आहे त्याच दिवशी आपल्या घराच्या आजूबाजूला जिथे कुठे एखादं मंदिर असेल, कोणतंही मंदिर असेल,
असं हेच आहे तेच हवं असं नाही. दत्त मंदिर असेल तर खूप छान आहे, पण नसेल तर कोणतंही मंदिर चालेल. तिथे आपल्याला मनोकामना बोलून ही पोटली आपल्याला तिथे ती ठेवायची आहे आणि आपल्या घरी परत यायचं आहे. या उपायाने आपल्या आयुष्यामध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये बदल होताना तुम्हाला बघायला मिळेल आणि अडथळे अपयश हे कुठेतरी कमी होत आहे आणि आर्थिक समस्या सुटत आहेत असा सुद्धा अनुभव तुम्हाला यायला लागेल. श्री स्वामी समर्थ.